आपल्या महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांग म्हणजे निसर्गाचा एक अद्भुत चमत्कारच. निसर्ग, हिवराई, स्वच्छ हवा आणि सुंदरतेने नटलेला हा भाग. आज आपण जाणार आहोत आंबा घाटाच्या पायथ्याशी. कोल्हापूर जिल्ह्यातून रत्नागिरीकडे जाताना आपल्याला आंबा घाट उतरावा लागतो. येथून जाताना नजर जाईल तिकडे फक्त आणि फक्त जंगल, उंच डोंगर आणि वळणावळणावर बदलणारी दृश्ये. हे पाहून ना फोटो काढण्याचा मोह मात्र आवरत नाही. हे सुंदर पण तितकंच भयावह जंगल म्हणजे खरं तर वाघ आणि बायसन यांच्यासाठीचा फॉरेस्ट रिझर्व एरिया आहे. आंबा हे गाव सध्या हिल स्टेशन म्हणून उदयास येत आहे. सध्या तरी इथं पर्यटकांची गर्दी कमी असल्याने शांतता भरपूर. इथे आल्यावर ना तुम्ही तासनतास निशब्द होऊन व्हॅलीकडे टक लावून बसू शकता. हा परिसर आपल्याला पूर्णपणे डिटॉक्स फ्री आणि स्ट्रेस फ्री करून टाकतो. आणि अजून एक बरं का, याला ना वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जासुद्धा मिळाला आहे. आत्ता तुम्ही जे पाहताय ना ते या घाटाच्या पायथ्याशी असलेलं एक सुंदर खेडेगाव. म्हणजे ते मूव्ही किंवा पिक्चरमध्ये दाखवतात ना, अगदी तसं. या गावातून वाहणारी ती नदी, डोंगरावरून खळखळ आवाज करत नदीमध्ये एकरूप होऊन जाणारा तो ओढा गावाचं सौंदर्य आणखीनच वाढवतो. आणि तो छोटा पूल दिसतोय ना ओढ्यावरचा, फोटोशूटसाठी ना तर तो एकच नंबर. मगाशी आपण जो पूल बघितला ना, हा त्याच पुलाखालचा ओढा. किती सुंदर आहे ना. गर्द झाडीतून या जंगलातून स्वतःची वाट काढत वाहणारा हा ओढा. ओढ्याच्या शेजारी बांधलेल्या विहिरी. म्हणजे आपल्याला इथं आल्यावरती ना एक सिंपल आणि साधी एक गावाकडची फिलिंग येते. आणि त्याहून सगळ्यात भारी म्हणजे इथला असलेला निसर्ग आपल्याला अनुभवता येतो. शुद्ध हवा, शांतता, हिरवी झाडं, पक्षी, प्राणी. अशा भागात आल्यावर ना आपण निसर्गाशी खरंच एकरूप होऊन जातो. शहराच्या रोजच्या धावपळीच्या जीवनातून एक छोटासा ब्रेक सगळ्यांनाच घ्यावासा वाटतो. मग तुम्ही कधी घेताय तो ब्रेक? यामुळे एकदा कधीतरी आंबा घाटात इथे भेट द्यायला